विठ्ठल वरवा तुहा विठ्ठल वरवा तुहा माधव वरवा तुहा माधव वरवा वरवा तुहा विठ्ठल वरवा तुहा विठ्ठल वरवा तुहा माधव वरवा तुहा माधव वरवा वरवा तुहा विठ्ठल वरवा तुहा विठ्ठल वरवा तुहा माधव वरवा तुहा माधव वरवा वरवा तुहा विठ्ठल वरवा तुहा विठ्ठल वरवा तुहा माधव वरवा तुहा माधव वरवा तुहा विठ्ठल वरवा तुहा विठ्ठल वरवा जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरि हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरि हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम सत्वर पावगे मला सत्वर पावगे मला सत्वर पावगे मला सत्वर पावगे मला भवानी आई रोडगा वाहिन तुला 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 सत्वर पावगे मला भवानी आई रोडगा वाहिन तुला रोडगा वाहिन तुला भवानी आई रोडगा वाहिन तुला सत्वर पावगे मला भवानी आई रोडगा वाहिन तुला रोडगा वाहिन तुला भवानी आई रोडगा वाहिन तुला सासरा माझा गावी गेला आता माझा गावी गेला सासरा माझा गावी गेला तिकडच खपवी त्याला भवानी आई रोडगा वाहिन तुला रोडगा वाहिन तुला भवानी आई रोडगा वाहिन तुला रोडवर पागे मला भवानी आई रोडगा वाहिन तुला रोडगा वाहिन तुला भवानी आई रोडगा वाहिन तुला सासू माझी जाच करीते सासू माझी जात करते सासू माझी जाच करीते लवकर निर्दाळी तिला भवानी आई रोडगा वाहिन तुला सत्वर पावगे मला भवानी आई रोडगा वाहिन तुला सत्वर पावगे मला भवानी आई रोडगा वाहिन तुला रोडगा वाहिन तुला भवानी आई रोडगा वाहिन तुला जाऊ माझी फडफड बोलते जाऊ माझी फडफड बोलते जाऊ माझी फडफड बोलते जाऊ माझी फडफड बोलते बोडकी करग तिला भवानी आई रोडगा वाहिन तुला सत्वर पावगे मला भवानी आई रोडगा वाहिन तुला सत्वर पावगे मला भवानी आई रोडगा वाहिन तुला रोडगा वाहिन तुला भवानी आई रोडगा वाहिन तुला ननंदेच कार्ट किरकिर करत नंदेच कार्टे किरकिर करते ननंदेच कार्ट किरकिर करत खजू होऊ दे त्याला भवानी आई रोडगा वाहिन तुला रोडगा वाहिन तुला भवानी आई रोडगा वाहिन तुला सत्वर पावगे मला भवानी आई रोडगा वाहिन तुला रोडगा वाहिन तुला भवानी आई रोडगा वाहिन तुला दादला मारून आहुती देईन दादला मारून आहुती देईन मोकळी कर गे मला भवानी आई रोडगा वाहिन तुला सत्वर पावगे मला भवानी आई रोडगा वाहिन तुला सत्वर पावगे मला भवानी आई रोडगा वाहिन तुला रोडगा
वाहीन तुला भवानी आई रोडगावा येईन तुला एका जनार्दनी सगळेच जाऊ दे जनार्दनी सगळेच जाऊ दे एका जनार्दनी सगळेच जाऊ दे एका जनार्दनी सगळेच जाऊ दे आ एकटीच राहू दे मला भवानी आई रोडगा वाहीन तुला भवानी आई रोडगा वाहीन तुला सत्वर पावगे मला भवानी आई रोडगावा येईन तुला भवानी आई रोडगावा येईन तुला विठ्ठल 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 टाळी वाजवा आणि विठ्ठल विठ्ठल बोला विठ्ठल 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 श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज शांती ब्रह्म एकनाथ सद्गुरुनाथ भगवान आई राजा हर 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 छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज की जय प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी सेवेसाठी घेतलेला अभंग पैठण निवासी शांतीब्रह्म दयावंत श्री संत एकनाथ महाराज यांचा अगदी गोड अशा प्रकरणातला की जो सर्वांना आवडतो भारूड प्रकरणातील आणि रोडगा या सदरातील 7 चरणाचा अत्यंत प्रसिद्ध आणि गोड असा असणारा हा अभंग आहे. या अभंगाच्या माध्यमातून संत एकनाथ महाराज 2 भूमिका स्पष्ट करतायत. आता या 2 भूमिका कोणाच्या आहेत? एक आहे व्यावहारिक भूमिका आणि एक आहे आध्यात्मिक भूमिका. व्यावहारिक भूमिकेमध्ये सांगत असताना एका सासूरवासिनीची व्यथा नाथ महाराज व्यक्त करतायत आणि दुसरीकडे आध्यात्मिक दृष्ट्या एका साधकाची व्यथा व्यक्त करतायत, भक्ताची व्यथा व्यक्त करतायत. साधक कोणाला म्हणायचं? ज्यानं साधू कुणाला म्हणायचं? ज्यानं 6 धुतले तो साधू. पण त्या साधूच्या सानिध्यात राहिलेला तो साधक की ज्याचे अजूनही 6 आहेत. 6 आहेत काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर. हे 6 घालवण्यासाठी त्या साधकाची चाललेली तळमळ आणि ती तळमळ या अभंगामध्ये व्यक्त करत असताना नाथ महाराज अत्यंत गोड सांगतात. सासूरवासाला कंटाळलेली ती सासूरवासीन, थोडक्यात आपल्या भाषेत सुनबाई, आणि विकाराला कंटाळलेला तो साधक, या 2 व्यक्तींचं, या 2 रूपकांचं प्रतिनिधित्व करत नाथ महाराज या अभंगामध्ये गोड असं सांगतात. आता सुरुवातीला भावार्थ सांगत असताना या अभंगामध्ये नाथ महाराज सांगतात, सत्वर पावगे मला, सत्वर पावगे मला भवानी आई रोडगा वाहीन तुला. नाथ महाराज म्हणतात, हे भवानी आई, तू मला लवकर पाव. तू जर मला लवकर प्रसन्न झाली ना तर माझ्याकडून तुला काय देणं माहितीये का? मी तुला काय वाहील? रोडगा वाहील. नाथ महाराज सरळ सरळ म्हणून जातात. पण भवानी आईनं सांगावं, मागतोय खरा पण काय मागायचं ते तरी सांग. तेव्हा नाथ महाराज सांगतात, सासरा माझा गावी गेला. कोण गेले गावाला? सासरा गेलेला आहे गावाला. मग गेला त्याचं काय? अगं तिकडच खपवी त्याला, तिकडच त्याचा कार्यक्रम उरकून टाक असे म्हणणारे नाथ महाराज. मी वाचार्थ सांगते बरं का, ध्यानात ठेवा. सासरा माझा गावी गेला, गेला तर गेला, तिकडच खपवी त्याला, त्याचा कार्यक्रम करून टाक. बरं पुढं, अगं सासरा जाच करतो यात नवल काय?
सासू माझी जाच करीती, लवकर निर्दाळी तिला, लवकर तिला मारून टाक, लवकर तिचं काम कर, असे म्हणणारे नाथ महाराज आहेत. बरं आता सासरा झाला, सासू झाली, संपलं ना, हम दो हमारे दो. नाही, हे पहिल्या काळातले एकत्र कुटुंब होतं. नाथ महाराज पुढे जाऊन सांगतात, जाऊ माझी फडफड बोलती, इतकी बोलती की त्याला काही मापच नाही. मग काय, बोडकी कर ग तिला, असं कर, असं तिचं काहीतरी काम कर की तिला परत तोंडच नाही राहिलं पाहिजे. बोडकी कर ग तिला. पर याच्यावर नाथ महाराज थांबले नाहीत. पुढे जाऊन म्हणतात, ननंदेचं कार्ट किरकिर करत, खरूज होऊ दे त्याला. आता खरूज हा आजार सांगण्यासारखी गोष्ट, ज्याचं जळतं त्यालाच कळतं. म्हणून खरूज होऊ दे त्याला. मला थोडं शब्द चुकल बरं का, खरूज, खरूजचा खजूर होईल, पण ध्यान द्या, खरूज होऊ दे त्याला. लय किरकिर माग करतं, मग खरूज होऊ दे. बरं पुढं कुटुंब संपलं असेल, आता नवरान तू राहा ना. नाही, दादला मारून आहुती देईन, मोकळी कर ग मला. तो नवरा आहे ना, त्या दादल्याला पण मारून टाकते आणि मी एकटी राहते. एका जनार्दनी सगळेच जाऊ दे, एकटीच राहू दे मला. भवानी आई रोडगा वाहीन तुला. असा अभंगाचा सरळ सरळ आणि साधा भावार्थ विठ्ठल विठ्ठल. चांगला विचार केला तर नाथ महाराजांचा अत्यंत गोड असा असणारा अभंग. मी इतका वेळ गोड अभंग का म्हणते, कारण त्याला कारण आहे. जे जे मंडळी इथं ऐकायला बसलेले आहेत, ऐकतेत ना, काही मंडळींना वाईट वाटेल, पण काही मंडळींना फार आनंद होईल. जी आत्ताची तरुण पिढी आहे का, त्यांना फारच आनंद होईल. अगदी आमच्या मनातल्या गोष्टी ताईंना बोलून दाखवल्या, जे आम्हाला बोलता येत नव्हतं त्या ताई बोलून गेल्या. असं नक्कीच सर्वांचं मत असेल, पण तरी सुद्धा नाथ महाराज या अभंगामध्ये व्यक्त करत असताना जी व्यथा सांगतायत, त्या व्यथेबद्दल सांगत असताना नाथ महाराज म्हणतात, सत्वर पावगे मला, भवानी आई रोडगा वाहीन तुला. आता चांगला विचार केला तर नाथ महाराज या अभंगामध्ये नेमकं कुणाला नवस करतायत? कुणी सांगू शकेल का? हा नवस नेमका कोणाला आहे? सत्वर पावगे मला, भवानी आई रोडगा वाहीन तुला. भवानी आई आहे तिथं, माता साहेब आहेत, आई साहेब आहेत, आणि त्यांना त्या ठिकाणी नवस आहे. पण याच्या पार्श्वभूमीचा जर विचार केला तर नाथ महाराज हे भक्त कुणाचे आहेत? पांडुरंगाचे आहेत, दत्तांचे आहेत. आणि नाथ महाराजांची दत्त भक्ती आणि पांडुरंगाची भक्ती काही सामान्य नव्हती. दत्त चोपदारी करी तसे, ज्यांच्या घरी स्वतः दत्तात्रय प्रभू चोपदारकी करतात ते नाथ महाराज आहेत. बरं एवढ्यावर थांबले का? ज्यांच्या घरी देवानं श्रीखंड्या म्हणून काम केलं, तो राबलाय तिथं, ते नाथ महाराज आहेत. मग या नाथ महाराजांना एवढे दोन देव प्रबळ असताना आई भवानी मातेकडे जायची काय गरज होती? पण चांगला विचार केला तर नाथ महाराज म्हणजे सामान्य व्यक्तिमत्व नाही. मग नाथ महाराज भवानी मातेकडे गेले, ती भवानी माता नेमकी आहे कोण? जी भवानी माता तुम्हाला आम्हाला दिसते, जिचा विचार तुम्ही आम्ही करतोय, नाथ महाराजांना नेमकी कोणती भवानी माता म्हणायची ते आधी समजून घ्या. नाथ महाराज ज्या भवानी मातेला, आता भवानी माता कुठली? तुळजापूरची भवानी माता, तिचं स्वरूप आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण नाथ महाराज नेमकं कोणत्या भवानी मातेचं वर्णन करतात, नेमकं कोणत्या आईचं वर्णन करतात, हेही कळालं पाहिजे ना. नाथ महाराज सांगतात, आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाला दाटी हो, 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 आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाला दाटी हो. पुंडलिक शोभे दिवटा वाळ वंटी हो, एका जनार्दनी आंबा उभी कर ठेवणी कटी
हो एका जनार्दनी आंबा उभी कर ठेवोनी कटी हो एका जनार्दन आंबा उभी कर ठेवून कटी एका जनार्दन आंबा उभी कर ठेवून कटी हो उदो बोला उदो बोला उदो बोला बोला उदो बोला उदो बोला कृष्णाबाई माऊलीचा हो उदो बोला कृष्णाबाई माऊलीचा हो उदो बोला उदो बोला कृष्ण माझी माऊलीचा उदो बोला कृष्णबाई माऊलीचा काय प्रमाण आहे किती गोड आहे ऐकायला किती छान वाटतंय आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाला दाटी हो आषाढी कार्तिकीला कुठं दाटी जमते बोला ना तुळजापूरला मग कुठं पंढरपूरला पुंडलिक दिवटा शोभे वाळवंटी हो पुंडलिक राया कुठे आहेत पंढरपूरला पर पुंडलिक राया पंढरपूरला आषाढी कार्तिकीचा गोंधळ कुठं पंढरपूरला मग या पंढरपूर मध्ये असणारी ती भवानी माता ती आंबा नेमकी आहे कशी एका जनार्दनी आंबा उभी कर ठेवून कटी वो कमरेवर हात आहेत तिचे कमरेवर हात आहेत रंगा येई वो विठाई किठाई माझे कृष्णाई कान्हाई वो कशी आहे ती कमरेवर हात देऊन उभी आहे जशी ती तुळजापूरची भवानी माता आहे ना अगदी तसंच फक्त फरक काय झाला आपल्याला रूप बघायची सवय झाली आणि ह्या बदल्यामुळं लोकांच्या मनामध्ये भ्रम तयार झाला हा देव वेगळा तो देव वेगळा कुणाच्या बाबतीत असं घडलंही होतं ज्यांनी आयुष्यभर शिवशंकराची भक्ती केली पांडुरंग परमात्म्याला वस्त्र शिवण्यासाठी त्यांना नेल्यानंतर बघितलं नाही पण संत सांगतात असं करू नका कारण हरिहरा भेद काही करू नये वाद अजिबात वाद घालू नये सगळं एक आहे तो पंढरपूरचा विठोबा की ज्याला विठाई असं म्हणतात माझे माऊली नाथ महाराज विठाई असं म्हणतात मग याच पांडुरंगाचं सांगत असताना याच भवानीकडे माझे नाथ बाबा साकडं घालतायत नवस करतायत कारण अवताराच्या राशी तो हा अवताराच्या देवानं जसं वेगळं वेगळं कार्य देवाला पडलं तसं देवाला अवतार घ्यावे लागले मग त्या विठाईनं अवतार घेतला कमरेवर हात ठेवून त्या पंढरपुरामध्ये मग तुम्हाला काय वाटतं तुळजाभवानी अशीच आली असेल नाही हो प्रत्येक गोष्टीला कारण आहे यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदा आत्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे धर्माचं रक्षण करण्यासाठी साधू संतांचं रक्षण करण्यासाठी देवाला अवतरित व्हावं लागतं आणि या तुळजापूरच्या भवानी मातेचा इतिहासही तसाच काहीतरी आहे आपल्या ऋषींमधील एक ऋषी उच्चतम प्रकारचे ऋषी ज्यांना कर्दम ऋषी असं म्हटलं जातं त्या कर्दम ऋषींचा अनुभूती नावाच्या मुलीशी कन्येशी विवाह झाला आणि त्या ठिकाणी त्या दोघांचा संसार चालू आहे त्या वेलीला फूल आलं आणि ते फूल म्हणजे त्यांना पुत्ररत्न प्राप्त झालं पुत्ररत्न प्राप्त झाल्यानंतर काही दिवसांनी कर्दम ऋषींचा मृत्यू झाला वाईट घडलं अनुभूती माता एकटी पडली आपल्या लेकरासाठी तिला जाता येत नव्हतं पण एक दिवस ती मंदाकिनी नदीच्या काठी तपश्चर्येला बसली पण म्हणतात ना जिथं चांगलं चालू असतं ना तिथं वाईटाचा शिरकाव झाल्याशिवाय राहत नाही माऊलीची तपश्चर्या चालू आहे पण त्या तपश्चर्येमध्ये भंग पाडण्यासाठी कुक्कर नावाचा राक्षस त्या ठिकाणी आलेला आहे उगाच म्हणला नाही परित्राणाय साधूनां त्रास झाला कुक्कर नावाचा राक्षस आला आणि तो राक्षस इतका विचित्र आहे की त्यानं फक्त तिला त्रासच दिला नाही ती एक स्त्री आहे ती एक महिला आहे मग काय फायदा उचलला त्या कुक्कर राक्षसानं त्या अनुभूतीवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला परंतु घडलं असं त्या मंदाकिनी नदीच्या काठी इतर कोणीही उपलब्ध नव्हतं हाका मारू ती अनुभूती कंटाळून गेली पण म्हणतात ना द्रौपदीनं जसं सगळ्यांना हाक मारली नवऱ्याला हाक मारली जेवढे बसलेले सगळ्यांना हाक मारली पण कुणाचं काय चाललं
नाही. मग शेवटी तिच्या पुढे एक पर्याय उरला. त्या द्रौपदीनं माझ्या भगवंताचा धावा केला. कोठे कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, कोठे गुंतलासी द्वारकेचा राया, कोठे गुंतलासी द्वारकेचा राया. वेळा का सकाया लावियेला, वेळ का सखया लावियेला, कुठे गुंतलासी द्वारकेच्या राया, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया. कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, वेळ का सखया लावियेला. काय तो आवाज आहे, काय प्रमाण लिहावं संतांनी. तशी परिस्थिती झाली. तसं या अनुभूतीवर संकट आलं. कोणीच मदतीला येईना. काय करावं आता, कुणाचा धावा करावा. नवऱ्याला हाक मारावी तर नवराही निघून गेलेला आहे. लेकरू लहान आहे. अशा परिस्थितीमध्ये काय करावं. पर्याय शेवटी उरतो एकच. आयुष्यात किती संकट आलं तरी सगळे मागे राहतात, पण संकटाच्या शेवटच्या क्षणाला आठवतो तो भगवंत आहे. मग अशा वेळी त्या माऊलीनं धावा करायला सुरुवात केली. माझ्या द्रौपदीनं श्रीकृष्णाचा धावा केला. पण या अनुभूतीनं, देवीची भक्त होती, या अनुभूतीनं आई साहेबांपुढे टाओ फोडला. आई काय येत नाही ग आई, आई अगं ये ग, ये काय अवस्था झाली आहे माझी. दारू गडबई आता, दारू गडबई, दारू गडबई आता दार, दारू गडबाई, दारू गडबाई आता दार, हा दारू गडबई आता, दारू गडबई, दारू गडबई आता दार, दारू गडबाई आता, दारू गडबाई, दारू गडबाई आता दार, दारू गडबई आता, दारू गडबई, दारू गडबई आता दार, दारू गडबई आता, दारू गडबई. दारू गडबाई आता दार. तुळजापूरची भवानी दारू गडबये, कोल्हापूर महालक्ष्मी दारू गडबये. दारू गड तू, माझी काय अवस्था झाली. अशा पद्धतीमध्ये हात अंतकरणातून गेल्यामुळे त्या मातेला धावून यावं लागलं. आणि ती भवानी माता धावून आली. आणि धावून आल्यासरशी त्या कुक्कर नावाच्या राक्षसाचा वध केला. दृष्टांत संपला. तुळजा भवानीचं महात्म्य. ती माऊली धावत आली, त्वरित आली, लवकर आली, म्हणून तिचं नाव त्वरिता असं ठेवण्यात आलं. आणि फक्त त्वरिता राहिलं नाही, त्वरिता या शब्दाचा अपभ्रंश झाला. आणि त्या त्वरिताचं त्या ठिकाणी तुळजा झालं. आणि त्या तुळजाचं तुळजा झालं. आणि तीच ही तुळजापूरची भवानी माता. आई राजा उदे उदे उगच म्हणत नाही, तुळजापूरची भवानी माता आहे ती. आणि तुळजापूरची भवानी माता म्हणजे काही सामान्य नाही. 3.5 शक्तिपीठापैकी एक शक्तिपीठ देवीचं. आपल्या महाराष्ट्रामध्ये 3.5 शक्तिपीठ. तसं पाहिलं तर 51 शक्तिपीठ आहेत, पण आपल्याला ढोबळ मानानं आपलेच माहिती आहेत. कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजापूरची भवानी माता, माहूरगडची रेणुका माता आणि सप्तशृंगी गडावरील आदिशक्ती भगवती माता. ही 3.5 शक्तिपीठ देवीची. आणि त्या शक्तिपीठातील एक शक्तिपीठ म्हणजे तुळजापूरची भवानी माता. आणि ही भवानी माता इतकी गोड आहे, इतकी गोड आहे, इतकी गोड आहे की जर हाक मारली तर त्वरित धावून येते. म्हणून माझ्या नाथांना कोण सापडलं तर आई तुळजा भवानी सापडली. म्हणून माझे नाथ महाराज अभंगाच्या प्रथम चरणामध्ये तिला नवस करतात. पावगे माला सत्वर पावगे माला, सत्वर पावगे मला, सत्वर पावगे मला, सत्वर पावगे माला, सत्वर पावगे माला, सत्वर पावगे मला, सत्वर पावगे मला. भवानी आई
रोडगा वाईन तुला सत्वर पावगे मला सत्वर पावगे मला सत्वर पावगे मला भवानी आई रोडगा वाहीन तुला सत्वर पाव लवकर पाव. माझे नात विनवणी करतायत लवकर ये ग धावून. का? कारण माझ्यावर तशी परिस्थिती आलेली आहे. हा साधक आता विचलित झालेला आहे म्हणून लवकर पाव. तुझा पावलीस ना रोडगा वाहीन तुला. मी काय वाईल? तुला रोडगा अर्पण करेल. आता रोडगा ऐकायला आता जरा नवं नवं वाटतंय कारण आमच्या पिढीला रोडगा हा माहीतच नाही. पण आपल्या पिढीला जरी माहीत नसला तरी जुन्या लोकांना नक्की माहीत असेल. आपल्या विदर्भामध्ये तो अत्यंत प्रचलित असणारा गव्हाच्या जाडसर पिठापासून तयार झालेला पारंपरिक पदार्थ आणि त्याचं नाव रोडगा. मग हा रोडगा नाथ महाराज म्हणतात मी तुला अर्पण करेल. पण बारीक विचार करायचा झाला तुम्हाला काय वाटतं? नाथ महाराज फक्त एवढ्याच रोडग्याबद्दल बोलतात का? सगळे रोडगेच आहेत. पण आपल्याला जो रोडगा दिसतोय तो रोडगा नाही. मग नाथ महाराजांना कुठला रोडगा म्हणायचा आहे? नाथ महाराज म्हणतात अगं हे व्यवहारिक दृष्ट्या हा रोडगा गव्हाच्या पिठाचा व्यवहारिक दृष्ट्या झाला. पण मी जो तुला रोडगा वाहणार आहे तो या देहाचा रोडगा वाहणार आहे. आणि हा देह त्याच्यासाठीच बनलेला आहे. शरीर उत्तम चांगले शरीर सुखाचे गोसुले शरीरे साध्य होय केले शरीरे साधिले परब्रह्म शरीर उत्तम चांगले शरीर सुखाचे गोसुले वाला शरीरे साध्य होय केले शरीरे साधिले परब्रह्म परब्रह्म शरीरे साधिले परब्रह्म. ह्याच शरीरानं परब्रह्म साधता येतो असं तुकाराम महाराजांचं म्हणणं आहे. आणि म्हणून नाथ महाराज याला दुजोरा देतात. त्याच्या बाजूनं मांडतात बाजू की हा रोडगा मी तुला अर्पण करील. पण बारीक विचार करायचं झालं हा रोडगा बनलाय कशाचा? पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश हा देह पंचतत्वापासून बनलेला आहे. मग हा रोडगा आई साहेबांना अर्पण करायचा आहे. पण बारीक विचार करायचं झालं तर हा रोडगा वाहत असताना हा रोडगा मिळालेलाच आहे अर्पण करण्यासाठी. पण हा रोडगा जर आपण इतर कामासाठी वापरत असू तर हा रोडगा अर्पण कसा करायचा? कारण हा रोडगा शेवटपर्यंत सुटत अजिबात सुटत नाही. मिळाला कशाला? शरीरे साधिले परब्रह्म. मिळाला परब्रह्म साधायला पण आपलं सगळं उलटत चालले. मिळाला परब्रह्म साधायला ऐकताय ना? मिळाला परब्रह्म साधायला. परत ऐका मिळाला परब्रह्म साधायला पण कोण काळच करतंय कोण लालच करतंय कोण केसच वाढवतंय कोण नखच वाढवतंय. मिळाला परब्रह्म साधायला पण माणूस इतर गोष्टी करत गेला आणि हा देह वायाला गेला. म्हणून म्हणतात सांगतो तुम्हासी भजा रे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया. देह वायाला जाईल म्हणून काय करा? हा रोडगा त्या भगवंताच्या प्रती अर्पण करा. आणि लक्षात ठेवा जोपर्यंत हा रोडगा आपण त्याला अर्पण करत नाही त्या भवानी मातेला अर्पण करत नाही ना तोपर्यंत या रोडग्याला सासुरवास हा सहनच करावा लागणार. पटतंय ना? या रोडग्याला या जीवाला सासरवास हा सहनच करावा लागणार. म्हणून तर म्हणतात ना काकड्यामध्ये म्हणतात कागा सासुरवासी मज केले भगवंता. का रे देवा का सासुरवासी बनवलं मला? किती जाच होतोय काय करायचं मी आता? पण ऐका प्रत्येक गोष्टीला पर्याय असतो. मग हा पर्याय शोधला माझ्या नाथ महाराजांनी. सासुरवासी झालोय ना मग ह्याला पर्याय एकच हा सासुरवास मोडायचा हा सासुरवास बंद करायचा. म्हणून हा सासुरवास बंद करण्यासाठी त्या ठिकाणी माझे नाथ महाराज त्या भवानी आईला साकडं घालतायत की भवानी आई सगळ्यात मोठा जाच माझ्यावर जर कुणाचा असेल तर तो आहे माझा सासरा. दिसतो साधा दिसतो फक्त साधा पण फारच विचित्र. इतका त्रास देतो की चार माणसामध्ये मला नीट बसून देत नाही. तो माझा सासरा आहे. म्हणून आई अगं भवानी आई तू काय कर पहिला एक काम कर. पहिली गोष्ट अभंगाचं दुसरं चरण माझा गावी गेला सासरा माझा गावी गेला
तिकडेच खपवी वा वा. त्याला सत्वर पावगे मला सत्वर पावगे मला तिकडे खपवी त्याला हो तिकडे खपवी त्याला सासरा माझा गावी गेला तिकडे खपवी त्याला तिकडेच खपवी त्याला तिकडेच खपवी त्याला. सासरा माझा गावी गेला, अगं तिकडच खपवी त्याला, तिकडच त्याचा नाही नाटकर. का? कारण या सासऱ्यानं मला फार जाच केलेला आहे ग. पण ऐका, जो सासरा तुमच्या माझ्या डोक्यात चालू आहे तो सासरा नाही, नाथ महाराजांचा सासरा दुसराच डोक्यात चाललेला आहे. नाथ महाराज कुणाला सासरा म्हणतात? जो अहंकार तुमच्या माझ्यामध्ये आहे, की जो अहंकार माणूस गेला तरी लयाला जात नाही. म्हणतात ना, सुंभ जळाला तरी पीळ जात. शेवट म्हणतात ना, नदीला गौऱ्या गेल्या पण बाबा काही सुधारला, म्हातारी काही सुधारली. हा सासरा शेवटच्या श्वासापर्यंत जाच करतोय हो. व्यवहारातला तरी आपल्या आधी जातो, पण हा आपल्याला घेऊन जातो. म्हणून या सासऱ्याला मारलं पाहिजे. मग काय करा, तिकडच खपवी त्याला. कारण खूप त्रास दिलाय ग त्यानं मला 4 माणसात बसून देत नाही, आणि बसलं तरी त्याची किंमत राहत नाही ग. का? कारण हा अहंकार रूपी सासरा माझ्याकडे कितीही ज्ञान आलं आणि काही झालं, कितीही मी प्रभावशाली बोललो तरी त्या बोलण्यामध्ये अडथळा निर्माण करतो हा सासरा. या जगामध्ये सामान्य माणसाला अहंकार यात काही नवलंय, पण देवाच्या जवळच्या माणसांना सुद्धा अहंकार झाला. कोण होतं देवाच्या जवळचं? अर्जुन होता. अर्जुनालाही अहंकार झाला, पण त्याची मोड झाली बरं का. त्याला जागेवर कळलं चुकतंय आपलं, माझ्यासारखा धनुर्धानी कोणी नाही. पण देवानं अद्दल घडवून दिली. ज्याचा अभिमान गेला, तुकाराम महाराज म्हणतात तो देव झाला. कारण ज्याच्यात विकारच राहिले नाहीत, देव माझा मी देवाचा, ही भावना त्या क्षणी निर्माण होते. म्हणून संतांनी सांगितलं, देवा हे बघ सगळं दे, पण अहंकार काय पाठीशी लावू नको. कारण तुला माहितीये ना हरिपद प्राप्ती खोळ्या भाविकासी अभिमानियासी गर्भवास. देवा नको रे, मला तो अभिमान नकोच आहे, मला परत फेरे घ्यायचेच नाही. म्हणून या अहंकार रूपी सासऱ्याला काय कर, मारून टाक. मग आता देवीनं सांगावं, नाथराय तुमचं मागणं मी पूर्ण करते. अहंकार गेलेला आहे, पुढचं सांगा. कारण लक्षात ठेवा, संत हे असं व्यक्तिमत्व आहे, संतांना मागावं लागत नाही, देव आपोआप देत असतो. नाथ महाराजांनी हा नवस केलेला आहे. पण जसा सासरा निर्दाळला गेला तसं माझ्या भवानी आईनं सांगावं अजून काय पाहिजे. त्यावेळेस माझे नाथ महाराज म्हणतात, सासरा गेला ते गेला, खूप चांगलं झालं, पण आता सगळ्यात महत्वाची गोष्ट राहिली. काय? अभंगाचं 3रं चरण. सासू माझी जात करी, सासू माझी जात करी, सासू माझी जात करी, सासू माझी जात करी. लावा करा निर्दाळी तिला सत्वर पावगे मला सतावर पावगे मला वा. सासू माझी जाच करीती, खूप जाच करते. म्हणून काय कर, लवकर निर्दाळी तिला, असे म्हणणारे नाथ महाराज. पण कोणती सासू? कल्पना नावाची सासू. आता ह्यात जर एखादं कल्पना नावाचं बसलं असलं, ते मला तोंडून नाही पण आतून शिव्या घालील. ही बरं माझ्याच मुळावर उठली नाही हो. नाथ महाराज कुठली कल्पना सांगतायत? जी कल्पना तुम्हाला आम्हाला होते. आणि ही कल्पना इतकी विचित्र, कल्पना नावाचा प्रकारच विचित्र आहे. ती डोक्यामध्ये जरी आली
क्षणात माणूस हसतं आणि क्षणात माणूस रडतं. आणि कल्पना इतकी वाईट, शेतकऱ्याला कल्पना पडते, त्याच्या डोक्यामध्ये काय कल्पना येते, ह्या वर्षी जर दुष्काळ पडला तर मी काय करू. अरे पडलाच नाही अजून बाबा, तुझी जीभ का काळी करून घेतोय, अजून दुष्काळ पडलाच नाही, तू नुसती कल्पना का करतोय. कल्पना ही अत्यंत वाईट, आणि ही कल्पना इतकी विचित्र आहे की भल्या भल्यांना त्या कल्पनेनं मातीत घातलं, भल्या भल्यांना मातीत घातलं. म्हणून माझे नाथ महाराज सांगतात, जास्त काही करायची गरज नाही, कल्पनेला बाजूला सरा. कल्पनेची बाधा न होकवणे काळी, ही संत मंडळी सुखी असो. म्हणून देवा, तुला जर काही द्यायचं असेल ना बाबा, आई साहेब, तुळजाभवानी माता, सगळ्यात आधी माझा पहिला विकार तुम्ही घालवला, त्याचं नाव होतं अहंकार. त्याच्यानंतर देवा, माझी एक विनंती, आई साहेब, माझी एक विनंती, नवरात्र चालू आहे ना, मी उपवास धरलेला आहे तुमचा, मी उपवास धरलेला आहे. आई साहेब, मी पायामध्ये चप्पलही घालत नाहीये, पण ऐका ना, आई साहेबांना ह्याच्यापेक्षा काय आवडतं हे तरी बघा. आवडे देवासी तो एका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. आई तुळजाभवानीचे आपण 9 दिवस नवरात्रीचे उपवास करतो, पायामधील चप्पल वर्ज करतो. पण एक सांगू तुम्हाला, 9 दिवस आपण उपवास धरतो, पण ते उपवास खाऊन धरतो का बिना खाता धरतो? बोला ना, खाऊन धरतो ना? खाऊन धरतो उपवास. लक्षात ठेवा की देवाला उपवासापेक्षा तुम्ही जर विकाराचा उपवास केला, भले मी म्हणते ती साबुदाणा खिचडी खा, साबुदाण्याची खिचडी खा, पण एक दिवस फक्त विकाराचा उपवास करा. एकच दिवस फक्त तुळजाभवानी मातेला सांगा, आई साहेब, आज मी कुणावर रागवणार नाही. फक्त एक दिवस. आई साहेबांना दुसऱ्या दिवशी सांगा, आई साहेब, तुळजाभवानी माते, माझ्याकडून कोणाची निंदा होणार नाही. फक्त एक दिवस हो. पण एक दिवसाचं काय घेऊन बसला, आपल्याला 5 मिनिट दम निघत नाही. दुपारची कामावरली सगळ्या लेडीज एकत्र जमल्या, झाला ना कार्यक्रम सुरू, ह्याला उपवास म्हणायचं का? असा उपवास धरण्यापेक्षा जर विकारांचा उपवास केला तर तो देवाला सगळ्यात जास्त आवडेल. म्हणून हा भाव दे की जो भाव ठेवून मी तुझं भजन करील, आणि माझ्यामध्ये असणारे विकार, मग अहंकार असू दे नाही तर कल्पना असू दे, ते सगळं निमुळत होईल. मला काय दे, मी तुझ्याकडे नवस करतो. तुला जर मला काय द्यायचं असेल, अभंगाचा 3रा चरण. माझी बड बड बोलते, फड फड जाऊ माझे बड बड बोलते, जाऊ माझे बड बड बोलते, जाऊ माझी बड बड बोलते, माझी बड बड बोलते, जाऊ माझी बड बड बोलते, जाऊ माझी बड 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 बोलते, बोबाडे कारती बोडकी करगतीला सत्वर गे पावगे मला, सत्वर गे पावगे मला, करगतीला बोडकी करगतीला सत्वर पावगे मला, जय हो. सत्वर पावगे मला, माझी बड बड बोलती, बोडकी घेतला, बोडकी जर घेतला, बोडकी जगतीला. फड 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 बड 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 कसं का होईना पण बोलती, जाच करती, लय ताप देती. संतांनी सांगावं, एक सहज आठवलं म्हणून सांगते. माझ्या तुकोबरायांचं एक प्रमाण आहे. आपले तुकोबराय फार गोड सांगतात, नामाविन काय वाऊगीचा वट. फरक पडतो बर का, वाया वट 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 हरी विन, हे सांगितलं बरं का तुकोबरायांनी. तसंच जाऊ माझी फड फड बोली ती, मग बोलती ना, जाच करते. काय कर, बोडकीच कर गे तिला. बोडकी या शब्दाचा अर्थ माफी मागून सांगते,
पूर्वी लोक काय करायची, विधवा स्त्रिया झाल्या की पूर्वी सती जायचा प्रकार होता. त्याच्यानंतर काय झालं, त्याच्यानंतर स्त्रीचं मुंडन केलं जायचं काही भागामध्ये, त्याला बोडकी असं म्हणलं जातं. मग बोडकीचं करे गे तिला हे नाथ महाराज मागणं त्या देवापाशी मागतायत. विठ्ठल 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 विठ्ठल